पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेबाबत चर्चा। अशी टीका करणं योग्य नाही। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ। जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक। जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांची पडळकरांवर टीका। पडळकरांनी वैयक्तिक टीका करताना तोल सांभाळायला हवा। पडळकरांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही। भाजपच्या नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। पडळकर हे फडणवीसांनी सांभाळलेला राजकारणामधला साप। आरएसएसला पडळकरांची लाज वाटते की अभिमान हे सांगावं। प्रशांत जगताप यांची गोपीचंद पडळकरांवर टीका। पडळकरांच्या वक्तव्याचे सांगलीच्या जतमध्ये पडसाद। जयंत पाटील समर्थकांचा पडळकरांच्या विरोधात जतमध्ये मोर्चा। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर चुकले। गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सिडको पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या। पडळकरांनी जयंत पाटलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात आंदोलन। पोलिसांनी अर्ज स्वीकारल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा। नागपूरच्या संविधान चौकामध्ये बंजारा धरणं आंदोलन सुरू। मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या। एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी बीडमध्ये पहिला मोर्चा असणार। जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची घोषणा। ओबीसी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखली पाहिजे। राधाकृष्ण विखे पाटलांचा सल्ला। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। ओबीसी नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ होण्याची गरज नाही। विखे पाटलांचं वक्तव्य। अहिल्यानगरमध्ये तिरमली नंदीवाले समाजाकडून आरक्षणासाठी मोर्चा। एससी आरक्षण द्या। तिरमली नंदीवाले समाजाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित। राज्यात ठिकठिकाणी ओबीसी एल्गार रॅली काढणार। पहिल्यांदा मराठवाड्यानंतर गरज पडली तर मुंबईमध्ये रॅली होणार। छगन भुजबळांची माहिती। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये विविध कंपन्यांकडून स्टील महाकुंभचं आयोजन। स्टील महाकुंभला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। सरकार आणि कंपन्यांमध्ये 60,000 कोटींची गुंतवणूक करार। 40,000 रोजगार निर्मिती होणार। मनपा निवडणुकीबाबत तिन्ही पक्षामध्ये अधिकृत चर्चा नाही। शक्य असेल तिथे माहिती करणं आमचा प्रयोग राहील। जिथे शक्य नाही तिथे आम्ही आग्रह देखील करणार नाही। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती। मुंबई हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी। उच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्ब ठेवल्याची धमकी। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क। शोध मोहीम सुरू। कोर्ट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। लक्ष्मण हागे भाजपचा माणूस। आरक्षणासाठी सत्तेमध्ये असूनही छगन भुजबळ फिरतायत। आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। धनंजय मुंडे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत। लोकांना जाती जातीमध्ये गुंतवून ठेवण्याचा सत्ताधारी आमदारांचा प्रयत्न। आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका। लघु उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये एनए जमीन प्रमाणपत्राची अट काढली। धोरण सुधारणा बैठकीमध्ये अट काढून टाकण्याचा निर्णय। छोट्या उद्योगांना एनए जमीन प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही। मुख्यमंत्र्यांची माहिती। राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये लवंगी फोडली नाही। राहुल गांधी सिरियल लायर। ते एकही पुरावा देऊ शकले नाहीत। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित केले। अदानी बोलायला लागले तर सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल। निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे कार्यकर्ते। संजय राऊतांचा आरोप। वाराणसी लोकसभेतून मोदी सलग तिसऱ्यांदा निवडून आले। जनतेनं मतरूपी बॉम्ब तुमच्यावर टाकला। राऊत आणि राहुल गांधींची झोप उडाली। राऊतांच्या आरोपानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। शिंदेच्या सेनेची आज रात्री 8 वाजता दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठक। बैठकीला शिंदेच्या सेनेचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीला उपस्थित असणार। उद्धव ठाकरेंनी आज दुपारी 4 वाजता महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवनामध्ये बोलावली दुसरी बैठक। आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करायला लागेल। राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरामधून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। माझ्या नादी लागू नका, माझी निष्ठा ठाकरेंकडे आहे। राजन विचारेंनी त्याग केला म्हणून आज एकनाथ शिंदे आहेत। राजन विचारेंनी दिघेंकडे प्रस्ताव केला होता। शिंदेंनी राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्यावं। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधी विकली नाही। त्यांनी मातोश्रीसोबत निष्ठा कायम ठेवली। बाहेर पडलेले सगळे गद्दार आहेत। गद्दारांना आनंद दिघेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही। संजय राऊतांची शिंदेंवर टीका।
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कुणाच्या प्रॉपर्टीच्या वादामध्ये पडले असतील असं मला वाटत नाही. मुंबई पालिकेचं राजकारण डोक्यामध्ये शिरल्यामुळे मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो. यंदा दसरा मेळावा एकत्रित व्हावा, कार्यकर्त्यांची अपेक्षा. दोन्ही नेत्यांकडून याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर नाही. प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्ववत सुरू करावा आणि विविध प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठकीचं आयोजन करावं. दरेकरांची फडणवीसांकडे मागणी. सकारात्मक कार्यवाही करण्याचं फडणवीसांचं आवाहन. गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेची सेना कोर्टात. नाईकांचा जनता दरबार बंद करण्यासाठी शिंदेच्या सेनेकडून याचिका. शिंदेच्या सेनेचे किशोर पाटकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. शासकीय बंगला सोडला नाही म्हणून धनंजय मुंडेंकडून दंड वसूल करा. पद गेल्यानंतर शरद पवार, एन.डी. पाटील आणि उद्धव ठाकरेंनी तत्काळ शासकीय निवासस्थान सोडलं. रोहित पवारांचं वक्तव्य. मुंडेंना तत्काळ शासकीय निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेता येत नाही का? रोहित पवारांचा सवाल. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी करणं बंधनकारक. मंत्री आदिती तटकरेंची योजनेबाबत महत्त्वाची माहिती. पुढील 2 महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. राज्यामधील एकूण मतदारसंख्या 9,84,00,000 पोहोचली तर नव्यानं नोंदणी झालेल्या 18,80,000 पैकी 4,09,000 नावं वगळली. पुणे पालिकेच्या निवडणुकीसाठी 24,000 कर्मचाऱ्यांची गरज असणार. प्रशासनाकडून 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित. शहरातील मतदान केंद्रामध्ये वाढ होणार. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर इथे जय्यत तयारी. 22 सप्टेंबर रोजी होणार तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात. मंदिर संस्थान आणि नगरपालिका प्रशासन भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी सज्ज. बुलडाण्याच्या जिगाव प्रकल्पग्रस्तांचं अर्धनग्न आंदोलन. तत्काळ प्रकल्पामध्ये केलेल्या जमिनींची वाढीव मोबदला देण्याची मागणी. प्रकल्पग्रस्तांची दखल न घेतल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा. साताऱ्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोरील खड्ड्यामध्ये उभं राहून डेमोक्रॅटिकचे पार्टीचे लक्षवेधी आंदोलन. शहरामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ आंदोलन. खड्ड्याभोवती संगीत म्हणून महिलांनी फुगडी खेळली. वाशिमच्या जवळका गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. ग्रामस्थांचा प्रशासनाच्या विरोधात संताप. रस्त्याचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाची हत्या. घटनेच्या निषेधार्थ नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून लासलगाव बंदची हाक. लासलगाव बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद. नांदेडच्या कंधार तालुक्यामधल्या हाळदा गावामध्ये ग्रामसभेमध्ये 2 गटामध्ये वाद. 5 जण जखमी. ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्यानं गावागावात वादविवाद वाढले. मुंबईमध्ये ओला उबेरचा प्रवास महागला. ओला उबेरसाठी प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे मोजावे लागणार. मागणीच्या कालावधीमध्ये भाडं 1.5 पट वाढवण्याची परवानगी. मागणी नसलेल्या काळामध्ये 25% कमी भाडं आकारावं लागणार. सिंधुदुर्गाच्या मालवणमधील राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. वाशिममधील 289 शाळांमध्ये 47,000हून अधिक विद्यार्थ्यांना अभ्यासाचं महत्त्व. व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती या विषयांवर मार्गदर्शन. सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. जळगावच्या शिरसोलीमध्ये 20 वर्षीय गरोदर महिलेची गळफास घेत आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये पतीचा सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख. MIDC पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. पुढील तपास सुरू. लातूरच्या जळकोटमध्ये वाहून गेलेल्या 3घांचे मृतदेह सापडले. 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर गावकऱ्यांना मृतदेह शोधून काढण्यात यश. बीडच्या नेकनूरमधून 4चाकी चोरण्याचा प्रयत्न फसला. सिक्युरिटी सायरन वाजल्यानं चोरांनी पळ काढला. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. चिपळूणमध्ये वादग्रस्त खडक मॉल पाडण्याच्या हालचालींना वेग. 2 दिवसांमध्ये इमारतीमधील गाळे खाली करण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सूचना. अन्यथा पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाईचा इशारा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून